जेव्हा भूक कमी असती आणि जेवायला काय बनवायचं ना हे सुचत नसन तेव्हा अशा वरण चकुल्या बनवून बघा. खायला पण असल्या मस्त लागतात ना. मग त्यासाठी आहे ना 1 वाटी तूर डाळ, अर्धी वाटी मूग डाळ पाण्यात टाकून छान धुवून घ्यायची. लगेच कुकर मध्ये पाणी टाकायचं, धुतलेली डाळ टाकायची, थोडीशी हळद टाकायची आणि कुकरच्या 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या. तोपर्यंत गव्हाच्या पिठात थोडंसं मीठ टाकायचं आणि पाणी टाकून पीठ छान मळून घ्यायचं. आता थोडंसं तेल टाकायचं आणि पुन्हा पीठ मळायचं. असा छान उंडा तयार झाला की झाकण ठेवून कणिक छान भिजून द्यायची. लगेच इकडे एका कढईमध्ये तेल टाकायचं, आलं लसूणची पेस्ट टाकायची आणि छान परतून घ्यायची. आता थोड्या कापलेल्या मिरच्या टाकायच्या, जिरे टाकायचे, कोथिंबीर टाकायची आणि परतून घ्यायची. थोडीशी हळद टाकून परतली की शिजवलेली डाळ त्याच्यामध्ये टाकायची. तुम्हाला हवं असेल त्याच्यानुसार पाणी टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि वरणाला उकळी येऊन द्यायची. लगेच इकडे कणकेचा उंडा घ्यायचा आणि त्याला चपातीपेक्षा थोडंसं जाडसर लाटायचं आणि त्याचे काप बनवून इकडे वरणाला उकळी आली की लगेच त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि मस्त मिक्स करून घ्यायचे. आता झाकण ठेवून 5 मिनिटं हे छान शिजवून द्यायचं. मग काय झालं ना तुमचे वरण चकुले रेडी.